प्रश्न क्रमांक पहिला, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती असते? प्रश्न क्रमांक पहिला, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती वर्ष असते? ऑप्शन क्रमांक 3, 65 वर्ष वय असते. प्रश्न क्रमांक दुसरा, मानवी हक्क दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मानवी हक्क दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? ऑप्शन क्रमांक 4, 10 डिसेंबर दिवशी मानवी हक्क दिन असतो. प्रश्न क्रमांक तिसरा, लोकसभेची निवडणूक लढवू इच्छिणारा भारतीय नागरिकाने वयाची किती वर्ष पूर्ण केलेली असावीत? लोकसभेची निवडणूक लढवू इच्छिणारा भारतीय नागरिकांनी वयाची किती वर्ष पूर्ण केलेली असावीत? ऑप्शन क्रमांक 2, 25 वर्ष पूर्ण केलेली असावीत. प्रश्न क्रमांक चौथा, लोकसभेची मुदतीपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? लोकसभेची मुदतीपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? ऑप्शन क्रमांक 1, राष्ट्रपती यांना आहे. प्रश्न क्रमांक 5, भारतीय राज्य घटनेच्या घटनादुरुस्तीच्या एकूण किती पद्धती आहेत? भारतीय राज्यघटनेच्या घटनादुरुस्तीच्या एकूण किती पद्धती आहेत? ऑप्शन क्रमांक 3, 3 एकूण पद्धती आहेत. प्रश्न क्रमांक 6, मायावती या खालीलपैकी कोणत्या पक्षाच्या नेत्या आहेत? मायावती ह्या खालीलपैकी कोणत्या पक्षाच्या नेत्या आहेत? ऑप्शन क्रमांक 3, बहुजन समाज पार्टी या पक्षाच्या हे नेत्या आहेत. प्रश्न क्रमांक 7, भारतीय सरकारने मंडळ आयोगाची नेमणूक कोणत्या वर्षी केली? भारतीय सरकारने मंडळ आयोगाची नेमणूक कोणत्या वर्षी केली? ऑप्शन क्रमांक 4, 1978 रोजी केली. प्रश्न क्रमांक 8, लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना कोणत्या देशाची आहे? लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना कोणत्या देशाची आहे? ऑप्शन क्रमांक 3, पाकिस्तान या देशाची ही संघटना आहे. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी नगदी पीक कोणते आहेत? खालीलपैकी नगदी पीक कोणते आहेत? ऑप्शन क्रमांक 4, तंबाखू हे नगदी पीक आहे. प्रश्न क्रमांक 10, धोम या सातारा जिल्ह्यातील धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? धोम सातारा जिल्ह्यातील हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 2, कृष्णा या नदीवर हे धरण आहे. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रात गहू लागवडीसाठी प्रमुख हवामान घटक खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रात गहू लागवडीसाठी प्रमुख हवामान घटक खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2, तापमान हा आहे. प्रश्न क्रमांक 12, गंगा व यमुना यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? गंगा व यमुना यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? ऑप्शन क्रमांक 2, अलाहाबाद या ठिकाणी होतो. प्रश्न क्रमांक 13, हरित क्रांतीचा प्रमुख परिणाम खालीलपैकी कोणत्या पिकावर झाला? हरित क्रांतीचा मुख्य परिणाम कोणत्या पिकावर झाला? ऑप्शन क्रमांक 1, अन्नधान्य या पिकावर हरित क्रांतीचा मुख्य परिणाम झाला. भारतातील हिमालय पर्वत कोणत्या पर्वताचा प्रकार आहे? भारतातील हिमालय पर्वत कोणत्या प्रकाराचा पर्वत आहे? ऑप्शन क्रमांक 3, घडीचा पर्वत या प्रकाराचा हिमालय पर्वतचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 15, उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता आहे? उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3, 21 जून हा सर्वात मोठा दिवस आहे उत्तर गोलार्धामधील. प्रश्न क्रमांक 16, सर्वाधिक जास्त सरासरी वार्षिक तापमान खालीलपैकी कोणत्या राज्यात असते? सर्वाधिक जास्त सरासरी वार्षिक तापमान खालीलपैकी कोणत्या राज्यात असते? ऑप्शन क्रमांक 4, तमिळनाडू या राज्यामध्ये असते. प्रश्न क्रमांक 17, भारतातील वाळवंट खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जातात? भारतातील वाळवंट खालीलपैकी
कोणत्या नावाने ओळखले जातात? ऑप्शन क्रमांक 3 थरचे वाळवंट म्हणून ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 18 भीमा, कोयना, तुंगभद्रा खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? भीमा, कोयना, तुंगभद्रा खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? ऑप्शन क्रमांक 4 कृष्णा या नदीच्याही उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक 19 सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 गुजरात या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 20 जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 4 शरावती या नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 21 थोरियम या खनिजाचे सर्वात जास्त साठे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? थोरियम या खनिजाचे सर्वात साठे कोणत्या राज्यामध्ये आहेत? ऑप्शन क्रमांक 3 केरळ या राज्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 22 क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 कॅनडा हा देश आहे. प्रश्न क्रमांक 23 कॅन्सर रोगावर रोगनिदान व उपचार करण्यासाठी खालीलपैकी कोणते किरणोत्सारी समस्थानिके वापरतात? कॅन्सर रोगावर रोगनिदान व उपचार करण्यासाठी खालीलपैकी कोणते किरणोत्सारी समस्थानिके वापरतात? ऑप्शन क्रमांक 1 कोबाल्ट 60 हे किरणोत्सारी समस्थानिके वापरतात. प्रश्न क्रमांक 24 डॅप्सोन हे प्रभावी औषध खालीलपैकी कोणत्या रोगासाठी वापरतात? डॅप्सोन हे प्रभावी औषध खालीलपैकी कोणत्या रोगासाठी वापरतात? तर हे औषध कुष्ठरोग ऑप्शन क्रमांक 2 कुष्ठरोग यासाठी डॅप्सोन हे औषध वापरतात. प्रश्न क्रमांक 25 रेटिनॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? रेटिनॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? ऑप्शन क्रमांक 1 जीवनसत्व अ चे हे रेटिनॉल हे रासायनिक नाव आहे. प्रश्न क्रमांक 26 सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या वर्षी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या वर्षी केली? ऑप्शन क्रमांक 2 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 27 इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार अशी भूमिका कोणाची आहे? इष्ट असेल असेच बोलणार आणि साध्य असेल ते करणार अशी भूमिका कोणाची आहे? ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर यांची अशी भूमिका आहे. प्रश्न क्रमांक 28 महर्षी कर्वे यांनी कोणत्या येथील विधवेशी पुनर्विवाह केला होता? महर्षी कर्वे यांनी खालीलपैकी कोठी विधवेशी पुनर्विवाह केला होता? कोणाशी विवाह केला होता? तर महर्षी कर्वे यांनी शारदा सदन येथील विधवेशी पुनर्विवाह केला होता. महर्षी कर्वे यांनी शारदा सदन येथील विधवेशी पुनर्विवाह केला होता. प्रश्न क्रमांक 29 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी मनुस्मृती दहन केली होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी मनुस्मृतीचे दहन केले होते? ऑप्शन क्रमांक 2 महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले होते. प्रश्न क्रमांक 30 इशारा व सत्कार ही ग्रंथ खालीलपैकी कोणाचे आहेत? ऑप्शन क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले यांचे आहेत. प्रश्न क्रमांक 31 ड्रीम्स ऑफ माय फादर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणी लिहिले आहे? ड्रीम्स ऑफ माय फादर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणी लिहिले आहे? प्रश्न क्रमांक 2 बराक ओबामा यांनी हे आत्मचरित्र लिहिलेले आहे.
प्रश्न क्रमांक 32 जागतिक ग्राहक दिन केव्हा असतो? जागतिक ग्राहक दिन केव्हा असतो? ऑप्शन क्रमांक 2 15 मार्च या दिवशी जागतिक ग्राहक दिन असतो. प्रश्न क्रमांक 33 अग्नि 3 या क्षेपणास्त्राचा पल्ला कोणत्या खालीलपैकी किती किलोमीटर आहे? ऑप्शन क्रमांक 1 3500 किलोमीटर एवढा आहे. प्रश्न क्रमांक 34 जमिनीवरून जमिनीवर मारा करणारा खालीलपैकी क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणता आहे? जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे खालीलपैकी क्षेपणास्त्र कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 पृथ्वी हे आहे. प्रश्न क्रमांक 35 L.T.E ही दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशातील आहे? L.T.E ही दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशातील आहे? ऑप्शन क्रमांक 4 श्रीलंका या देशातील ही संघटना आहे. प्रश्न क्रमांक 36 नायगाव हे मोरासाठी असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नायगाव हे मोरासाठी असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 बीड या जिल्ह्यामध्ये हे आहे. प्रश्न क्रमांक 37 सावित्री, वशिष्ठी, जगबुडी या कोकणातील नद्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील आहेत? ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी या जिल्ह्यातील ही नद्या आहेत. प्रश्न क्रमांक 38 फिरोजशाह कोटला क्रिकेटचे मैदान कोणत्या ठिकाणी आहे? फिरोजशाह कोटला क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 दिल्ली या ठिकाणी हे मैदान आहे. प्रश्न क्रमांक 39 UNICEF हे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? युनिसेफचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 न्यूयॉर्क या ठिकाणी हे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 40 उपरा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? उपरा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 लक्ष्मण माने हे आहेत. प्रश्न क्रमांक 41 माणसाच्या शरीराचे तापमान किती अंश सेल्सिअस असते? माणसाच्या शरीराचे तापमान किती अंश सेल्सिअस असते? प्रश्न क्रमांक 41चे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 37 डिग्री सेल्सिअस एवढे माणसाच्या शरीराचे तापमानचे सेल्सिअस असते. प्रश्न क्रमांक 42 मानवी मेंदूचे वजन किती ग्रामच्या दरम्यान असते? मानवी मेंदूचे वजन किती ग्रॅमच्या दरम्यान असते? ऑप्शन क्रमांक 2 1300 ते 1400 ग्रॅमच्या दरम्यान असते. प्रश्न क्रमांक 43 ECG खालीलपैकी कोणत्या वयाच्या निदानासाठी वापरतात? ECG खालीलपैकी कोणत्या वयाच्या निदानासाठी वापरतात? ऑप्शन क्रमांक 3 हृदयाच्या निदानासाठी हे ECG हे प्रकार वापरतात. प्रश्न क्रमांक 44 आधुनिक आवर्ती सारणी खालीलपैकी कशाच्या आधारावर आधारित आहे? आधुनिक आवर्ती सारणी खालीलपैकी कशावर आधारित आहे? ऑप्शन क्रमांक 2 मूलद्रव्याचे अणुअंक याच्यावर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 45 प्लास्टिक कृत्रिम धागे प्लॅथिनियमच्या पिशव्या यांच्या निर्मितीसाठी खालीलपैकी काय वापरतात? प्लास्टिक कृत्रिम धागे पॉलिथिनच्या पिशव्या यांच्या निर्मितीसाठी खालीलपैकी काय वापरतात? ऑप्शन क्रमांक 4 गायमझिनी हे वापरतात. प्रश्न क्रमांक 46 सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 Au ही सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. Au. ऑप्शन क्रमांक 47 खालीलपैकी कोणता ग्रह नाही? खालीलपैकी कोणता ग्रह नाही? ऑप्शन क्रमांक 1 चंद्र हा ग्रह नाही. ऑप्शन क्रमांक 1 चंद्र हा ग्रह नाही. प्रश्न क्रमांक 48 20 कलमी या आर्थिक कार्यक्रमाची घोषणा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कोणत्या वर्षी केली? 20 कलमी या आर्थिक कार्यक्रमाची घोषणा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कोणत्या वर्षी केली? ऑप्शन क्रमांक 4 1975 रोजी ही घोषणा इंदिरा गांधींनी केली. प्रश्न क्रमांक 49 तलाट्यांच्या कार्यालयास खालीलपैकी काय म्हणतात? तलाट्यांच्या कार्यालयास खालीलपैकी काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 सजा असे म्हणतात तलाट्यांच्या कार्यालयास. प्रश्न क्रमांक 50 प्रशासकीय सुधारण्यासाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये लखीना पॅटर्नचा सर्वप्रथम प्रयोग करण्यात आला? प्रशासकीय सुधारण्यासाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये
लखीना पॅटर्नचा सर्वप्रथम प्रयोग करण्यात आला? ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर या जिल्ह्यामध्ये लखीना पॅटर्नचा सर्वप्रथम प्रयोग करण्यात आला. प्रश्न क्रमांक 51 ग्रामसभा बोलण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाचा आहे? ग्रामसभा बोलविण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाचा आहे? ऑप्शन क्रमांक 1 सरपंच याचा हा अधिकार आहे.